आत्मा नमस्ते दीदी. अ, आठवण रेकीचा माझा नसते. आत्मा नमस्ते. माझा रेकीचा परिचय हा पहिल्यापासून होता. मी रेकी करत पण होतो. मला माहिती होतं. पण माझी बहीण रुचिरा राणे हिने मला सांगितलं की भाई तू मंजुश्री हिलिंग कडून ज्या दीदी शिकवतात त्यांच्याकडून नक्की शिक. तुला खूप छान वाटेल आणि बरं वाटेल. आणि मी हा कोर्स जॉईन केला. तिने मला सांगितलं की तू 3 तरी डिग्री केलेच पाहिजेस म्हटलं. बेसिकली मला डिस्कंटिन्यू नको कर, कारण तिला माहिती आहे माझं शेड्यूल किती व्यस्त होतं म्हणून. आणि मी शेड्यूल केलं. बेसिकली मी नास्तिक आहे. तरी पण माझा एक विश्वास असा आहे की ब्रह्मांडात एक शक्ती आणि ती शक्ती प्रत्येकावरती काम करते आणि त्या शक्तीचा उपयोग करून आपण स्वतःसाठी आणि समाजासाठी आपण काहीतरी चांगलं करू शकू. आणि त्यासाठी रेकी हा उत्तम मार्ग आहे. आणि मला जो तुमच्याकडून बऱ्यापैकी शिकता आला, अनुभवता आला. आणि नक्कीच माझे काही ग्रेट अनुभव नाही म्हणता येणार मला, कारण खरं म्हणजे मी इतका व्यस्त असल्यामुळे मला नीट न्याय देता नाही आला. पण तरी पण जरी ग्रेट अनुभव नाही आला तरी मनाला खूप बरं वाटलं. म्हणजे मला मेडिटेशनला तितकंसं फोकस नाही होत, एकदा मी बोललो आपल्याशी. पण तरी पण बरं वाटलं, आनंद वाटला, समाधान वाटलं. आणि मला तुमचं खूप कौतुक वाटतं, कारण तुम्ही एका निष्पाप निरागस बालिकेसारखं इतकं बरं नसताना ज्या एनर्जी लेवलने व्यक्त होता. आणि आम्ही काही क्षण भारावून जातो, म्हणजे तुम्ही किती दिवसभर बोलत असाल आणि किती तुम्ही एनर्जी घालवत असाल, तरी पण यू आर ऑलवेज फ्रेश, ऑलवेज असं छान वाटतं. सो मला खरं आय रिअली ॲप्रिशिएट यू. आणि मला खूप छान वाटलं. स्टमक माझं जे थोडंसं डिसऑर्डर असायचं त्यात थोडासा फायदा झाल्यासारखा मला वाटतोय. तुमच्याशी काही गोष्टी मी पर्सनली शेअर करेन नक्की. मला पुढे मेडिटेशन करायला आवडेल, मी करेन. मी आता पुढले 4-5 महिने भारतात नाहीये. तरी पण मला वेळ मिळेल तसं मी करणार आहे आणि तुमच्याशी त्या बाबतीत मी नक्की शेअर करेन मी. धन्यवाद दीदी. नक्कीच नक्कीच सर. आणि जे काही पोटाचा प्रॉब्लेम आहे ना, तर हा आजचा नाहीये, हा वर्षानुवर्षापासून खूप आहे. काळाचं आहे, खूप काळाचं आहे आहे. ना, खूप काळचा आहे. आता जो थोडासा फरक पडलेला आहे, एक वेळ तुम्ही सांगणार की पूर्णपणे बरा झालाय. फक्त एवढं लक्षात घ्या, मेडिटेशन सोडू नका. हो, करणार 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 हा. करणार. तुम्ही थँक्यू जेवढं दीदी. मेडिटेशन करसाल तेवढं तुम्हाला ऊर्जा मदत करेल. आता आपलं काय झालंय सगळ्यांनीच लक्षात घ्या, आता आपलं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. ओके, कुठेतरी म्हणूया हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला या ऊर्जेचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे करायचा आहे. जसं जसं आपण उपयोग करत जाऊ तसं तसं आपल्याला नक्कीच आपण आपल्या आजारांपासून आपण आपल्या सगळ्या गोष्टी जे आपल्याला हवं आहे ते आपण मिळवायला एक 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 पाऊल टाकणार आहे. ओके. थँक्यू. काहीच नाही राजन सर, तुम्ही नक्कीच काही दिवसामध्ये सांगणार की माझा थँक्यू. पोटाचा प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे. ओके. थँक्यू. येस, करा तुम्ही, फक्त प्रॅक्टिस करा. हा. खूप छान, खूप छान सर. आणि द्या, न्याय द्या ऊर्जेला, वेळ काढा. तुम्ही स्वतःच मान्य केलं आहे की मी तेवढा वेळ नाही दिला, पण तेव्हाची एनर्जी आणि आत्ताची एनर्जी खूप फरक वाटतो आहे. एवढं मात्र मी सुद्धा तुम्हाला सांगेन. मान्य आहे? नक्की नक्कीच. खूप छान. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.